नव्हे तर मी तर म्हणतो की ओवळे ही नेहमीच क्रिकेटची पंढरी राहिली आणि या क्रिकेटच्या पंढरीतून अनेक उत्तम खेळाडू निपजले. त्यापैकी प्रमोद घरत या माणसानं आपल्या प्रामाणिकपणानं मात्र अतिशय उत्तम खेळ करत आपल्या आयुष्यातील कारही कमावली आणि अनेक माणसांची मनही जिंकली. असे अनेक दिग्गज खेळाडूंना पाहिलं. मग संतोषजी म्हात्रे असतील, स्विचचे जनक असतील, अनेक दिग्गज खेळाडू आपण याच गावातून पाहिले. आणि याच दिग्गज खेळाडूंच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा एक भव्य दिव्य स्पर्धा असते. पहिला सामना मात्र अतिशय उत्तम राहिला आणि रायगड भूषण सुशांत मोगलनं मात्र त्या सामन्याला सहज कालदारने दिली. प्रवीण भोईर या आयकॉननंही चांगली कामगिरी केली. धाकटा कांदा संघ यंदाच्या मोसमध्ये जरूर चांगला खेळ आहे. सचिन मोरेचं शून्यावरती बाद होणं आणि सूर्या मस्कर लवकर बाद होणे, दोन आयकॉन मी तर म्हणे की आयकॉन खूप छान निवडले होते, परंतु ते आयकॉन इथे मात्र क्लिक नाही झाले. लेट्स प्ले बोलूया आपण. दुसऱ्या सामन्याकडे एकता भंगारपाडा संघ प्रथम फलंदाजी करेल. टॉस जिंकला राधे एंटरप्राइजेस चिरले संघानं. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर कंडवली गावचा आयकॉन खेळाडू वैभव पाटील. तर स्ट्राईकवर मात्र पाहतोय आपण प्रयास कोळी. वाईट बॉल, पहिला बॉल वाईट. प्रयास कोळी वहाळ संघाचा हा दर्जेदार आणि अफलातून खेळाडू. काय खेळला यंदा वहाळ संघ. आणि प्रयास कोळीची शिस्तीची क्रिकेट आम्ही खूप जवळून पाहिली. अलॉंग दी कार्पेट ज्या प्रकारचे फटके खेळतो त्या फटका मात्र फसला. आयकॉनची कामगिरी पहिल्या या सामन्यामध्ये शून्यावरती राहिला. पहिला वाईट, नंतर मात्र एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु इथे मात्र वैभव पाटीलनं आपला खेळ बहारदार दाखवत प्रयास कोळीसारख्या ताकदवान फलंदाजाला शून्यावरती केलं बाद. अवंतच्या धावसंख्येनं खातं उघडलं एकता भंगारपाडा संघाचं आणि त्यानंतर मात्र प्रयास कोळीसारखा एक ताकदवान. मगाशी पाहिलं की सचिन मोरे शून्यावरती बाद झाला, धाकटा खांदाचा आयकॉन, आणि इथे प्रयास कोळी ही शून्यावरती बाद झाला. सुशांत मोगलनं आपल्या आजच्या या इनिंगमध्ये सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. तो आयकॉन बरसला, प्रवीण भोईर बरसला, त्याच्यामुळे जे आयकॉन बरसले आणि त्यानं मात्र सामना जिंकला. आतापर्यंत तरी वैभव पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र पहिली विकेट प्रयास कोळीची मिळते. प्रशांत कटेकर आणखीन एक चांगला खेळाडू, कारण अनेक वेळेला एकता भंगारपाडा संघ खेळताना सिद्धेश वास्कर आणि प्रशांतला आम्ही एकत्र पाहिले ओपन करताना. फटका फसला, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु हा फटक्याला मात्र टाईम नाही करू शकला. मी तर म्हणेन की पहिला विकेट गमावल्यानंतर प्रशांतनं थोडासा उभा राहून कार्पेटच्या लगत फटके लगावणं गरजेचं होतं, परंतु त्याला मात्र थोडासा ओव्हरपिच वाटला बॉल, परंतु पिक नाही करू शकला. आणि वैभव पाटील कंठवली लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट कमावतो. संदेश मुंडे मॅन फ्रॉम सांभारली, एकता भंगारपाडा संघाचा हा आयकॉन. पहिल्या आयकॉनची का जबाबदारी मात्र शून्यावरती राहिली. आता इथून सिद्धेश वास्कर आणि संदेश मुंडे या दोघांनाही मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा भला मोठा अनुभव आहे. तो अनुभव पणाला लावत मात्र या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजावं लागेल. परंतु एका बाजूला वैभव पाटीलची काही कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिला बॉल त्यानं वाईट टाकल्यानंतर लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट घेत तो मात्र राहिला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 1 विकेट हॅट्रिक वैभव पाटील. सामोरा जाईल संदेश मुंडे.
हाही चेंडू हवेत राहिलाय. झेलचा प्रयत्न, थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. पहिली विकेट हॅट्रिक आजच्या या रजनीमधली पहिली आणि या संपूर्ण स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक. आणि विकेट हॅट्रिक कधी आली तर पहिल्याच षटकामध्ये वैभव पाटील सगळ्यांना मंत्रमुग्ध करत ताकदीच्या तिन्ही फलंदाजांना परतवतोय. पहिला फलंदाज प्रयास कोळी, त्यानंतर प्रशांत कटेकर आणि इथे मात्र संदेश मुंडेला ही तो बॉल कनेक्ट नाही करता आला आणि एक चांगला झेल तिथे मात्र टिपला कुणाल मडवीनं. आणि अशा प्रकारे पहिल्याच 3 बॉलवर 3 विकेट गमावतोय तो म्हणजे 1 या धावसंख्येवरती एकता बंगारपाडा. अडचणीमध्ये आलाय संघ आता मात्र. सिद्धेश भास्करनं मात्र एका बाजूला एकटक नजरेनं हे सगळं दुःख सहन केलंय. तो अजून स्ट्राईकवर नाही आहे, रनचा प्रश्न नाही आहे. पहिला झेल शुभम पाटीलनं टिपला, त्यानंतर आयुष मडवीची कामगिरी भरीव राहिली, त्यानं झेल टिपला आणि तिसऱ्या बॉलवर कुणाल मडवी. काय सुंदर गोलंदाजी होतीये. वैभव पाटील मी ऐकून काय याचं जिथं जागतं उदाहरण पेश करताना प्रीतम दमडे. आता मात्र आपल्या गावाची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. चांगला बॉल, चौथा बॉल मात्र हा डॉट. पहिल्या वाईड नंतर 3 लागोपाठचे विकेट, 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांच्या खेळामध्ये इथे मात्र पाहतोय की खऱ्या अर्थानं उत्तम गोलंदाजी. स्पर्धा आज सुरू झाली, थोडासा उशीर आम्हा दोन्ही समालोचकांना झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं सतीशजी म्हात्रे यांनी मात्र या स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर रमाकांतजी मोकळ सर तुमचंही विशेष कौतुक. आणि अखेरकार त्या धावा आल्या ज्या धावांची गरज होती ती म्हणजेच एकता भंगारपाडा संघाला प्रीतमच्या बॅटमधून हा मात्र डीप थर्डमॅनच्या मधून गेला चौकार. फलंदाजी करावीच लागणार आहे. मच निडेड 4 इथे मात्र आला एकता बंगारपाडा संघासाठी. एक मोठ्या फटक्यानंतर लगेचच पलटवार केला आणि पहिल्याच षटकामध्ये वैभव पाटील काय कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. पहिला वाईड नंतर मात्र सलग 3 बॉलवर 3 विकेट वैभव पाटीलनं, त्यानंतर मात्र लगेच ठोकला चौकार. आणि इथे अंतिम बॉलवर आणखीन 1 विकेट. प्रीतम दमडेलाही कंट्रोल नाही होऊ शकला मोठा फटका कन्वर्ट करण्यापासून. आणि अशा प्रकारे 6 बॉलचा खेळ संपला. 5-4 बाद निव्वळ 5 धावा. पाच धावा आणि 4 विकेट. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. इथून मात्र आता विचार करावा लागेल